विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरला सुरुवात केलेली होती। क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशनची ओळख जी आहे ती करून घेतली, ज्यात त्याचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0 याच्यात a b c च्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या, त्याला दिलेल्या इक्वेशन सोबत कंपेअर कसं करायचं आणि ज्याची हायेस्ट इंडेक्स जी आहे 2 आहे त्याच्यावरून आपण त्याचे दोन रूट्स काढू शकतो, या अशा बेसिक गोष्टींचा जो आहे तो आपण अभ्यास करून घेतलेला आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड शिकणार आहोत। सुरुवातीची पहिली मेथड जी आहे ती आहे आपली फॅक्टरायझेशन मेथड। सोल्युशन काढणे म्हणजेच एकची व्हॅल्यूज म्हणजेच व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणे हे आपल्याला आता माहिती आहे, परंतु काही मेथड्स अशा आहेत की ज्या मेथडच्या सहाय्याने आपण पटकन सोल्युशन त्याचं फाइंड करू शकतो। अशाच मेथड आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत। त्यातली पहिली जी मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, ही काढण्यासाठीची एक छोटीशी ट्रिक आहे। त्या ट्रिकचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत। ती ट्रिक कशी आहे ती लक्ष द्या। लक्षपूर्वक जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ते फॅक्टरायझेशन मेथडचा यूज कसा करायचा आहे आणि एक्झाम्पल समोर आल्यानंतर लगेच लागलीच तुम्हाला त्याची जी आयडिया आहे ती लगेच येईल। त्यासाठी आपल्या सगळ्यांचं इकडे लक्ष असलं पाहिजे। तर इथे आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये जर आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल तर डायरेक्ट आपण ती मेथड अप्लाय करणार आहोत। जर दिलेली नसेल त्या याच्यामध्ये त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये तर आपल्याला त्या इक्वेशनला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल, जे आपण मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलं आहे। तर इथे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असेल x² चा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट नंबर या दोघी नंबर्सकडे बघायचं जेव्हाही तुम्हाला त्यावेळेला फॅक्टरायझेशन मेथड अप्लाय करायची असेल त्यावेळेला। तर पहिला नंबर हा आणि दुसरा नंबर हा a आणि c या दोघी नंबरांचा गुणाकारावरती आपल्याला फॅक्टर डिपेंड करतो, म्हणजेच या दोघींचा प्रोडक्ट घ्यायचा a × c आणि आपल्याला ह्या मधल्या पदाची फोड डिपेंड करते याच्यावरती अशी करायची असते। म्हणजे ही मधली जी टर्म आहे ही टर्म आपल्याला 2 सम किंवा मायनस या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायची असते। म्हणजेच आपण मधल्या पदाची फोड करणार आहोत आणि मधल्या पदाची फोड करण्याकरता जे दोन नंबर आपल्याला लागतात, म्हणजे हा आपला फॅक्टर 1 आणि हा आपला फॅक्टर 2, हे शोधण्यासाठीची ही ट्रिक आहे। तर हे फॅक्टर कसे शोधायचे, काय करायचं, हे सगळं डिपेंड करतं की ते फॉर्म जो इक्वेशनचा फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये या ठिकाणी ह्या ज्या साइन आलेल्या आहेत मध्ये प्लस त्या जागेवरती कुठली साइन आहे यावरती त्याची ट्रिक जी आहे ती डिपेंड करते। तर या ठिकाणी 4 प्रकार होऊ शकतात इक्वेशनचे। 4 प्रकार म्हणजे ax² + bx + c = 0 याच्यामध्ये समजा a b c हे तिघी नंबर्स ग्रेटर दॅन 0 आहेत असं आपण मानूयात। तर याच्यात a b c म्हणजे हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे। जर हे पॉझिटिव्ह असतील आणि आपण फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा प्रॉडक्ट जर घेतला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे आणि मधल्या टर्मची जी साइन आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा b सुद्धा पॉझिटिव्ह असेल। ही एक कंडिशन होऊ शकते किंवा होऊ शकतं की पहिल्या दुसऱ्याचा म्हणजे पहिल्या नंबर आणि कॉन्स्टंट नंबर यांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल, परंतु मधल्या टर्मची जी साइन आहे ती निगेटिव्ह असू शकते। ही एक कंडिशन असू शकते। किंवा होऊ शकतं की ax² + bx + c हा जो इकडे दिसतोय प्लस c ऐवजी इथे मायनस जर आला समजा, हा निगेटिव्ह राहू शकतो। म्हणजे जेव्हा पहिला नंबर आणि नंतरचा नंबर या दोघींचा जो प्रॉडक्ट आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह यांचा प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह येऊ शकतो। ही एक पॉसिबिलिटी आहे आणि मधल्या टर्मची साइन जी आहे ती पॉझिटिव्ह येईल। म्हणजे या दोन आणि अशी तिसरी एक पॉसिबिलिटी असू शकते इक्वेशनची, या टाइपचं ते इक्वेशन राहू शकतं। किंवा थर्ड जो टॉपिक आहे आपला फोर्थ जो पॉसिबिलिटी आहे ती अशी आहे की इथे यांचा दोघींचा प्रॉडक्ट म्हणजे मधला पण निगेटिव्ह असेल आणि हा पण निगेटिव्ह असेल, असे दोघी निगेटिव्ह असतील आणि हा इकडचा आणि इकडचा यांचा जर प्रॉडक्ट घेतला, हा एक पॉझिटिव्ह हा एक निगेटिव्ह, तर यांचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह येईल आणि मधल्या टर्मची जी साइन आहे ती जर निगेटिव्ह असेल तर ही एक कंडिशन होऊ शकते। म्हणजे थोडक्यात काय, या 4 कंडिशनच्या बाहेर इक्वेशन तुमचं जाणार नाही। यात सगळे पॉझिटिव्ह असतील, मिडलचा पॉझिटिव्ह हा मिडलचा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, किंवा होऊ शकतं की हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह। आपलं डिपेंडिंग करतंय की आपण फक्त सध्या याच साइनवरती डिपेंड करतोय। आपण ए ला जनरली पॉझिटिव्ह घेणार आहोत, पॉझिटिव्ह घेऊनच त्याला सोडवतो आहोत। नसला तरी त्याला आपल्याला पॉझिटिव्ह करता येतं, कारण आपण दोघे साईडला -1 ने मल्टिप्लाय केलं की तो पॉझिटिव्ह होऊनच जाईल। या हिशोबाने ही ट्रिक आपल्याला करायची आहे। तर ती कशी आहे ट्रिक बघा। जर समजा सगळे पॉझिटिव्ह असतील तर अशा वेळेला सरळ सरळ आपण दोन फॅक्टर असे शोधायचे की ज्यांचा प्रॉडक्ट हा a × c येईल। असे दोन नंबर्स त्यांची आपल्याला फक्त प्लस करायची असेल आणि मधल्या पदाची फोड जी आहे ती डायरेक्टली या ठिकाणी कुठला तरी एक नंबर येईल
प्लस आणि हा दुसरा नंबर एक्स या टाईपचं तुम्हाला डायरेक्ट त्याच्या मधल्या पदाची फोड होऊन जाईल. हे दोन फॅक्टर म्हणजे हा ग्रेटेस्ट फॅक्टर, स्मॉलेस्ट फॅक्टर, दोघी फॅक्टरला पॉझिटिव्ह साईन येईल आणि डायरेक्ट आपण त्याला मधल्या पदाची फोड करू शकतो. सेम इथे जर असेल समजा मधल्या पदाची साईन निगेटिव्ह असेल तर काय होऊ शकतं, प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह कधी येतो, जेव्हा दोघी निगेटिव्ह असतात त्यावेळेला तो प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येतो. म्हणजे दोघी निगेटिव्ह नंबरांचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येऊ शकतो. अशी कंडिशन निर्माण होऊ शकते. आता हे पॉसिबल काय आहे, केव्हा पॉसिबल आहे, ज्या वेळेला या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो दोघी व्हॅल्यूज जे आहेत ते निगेटिव्ह राहू शकतात. म्हणजे हा पण निगेटिव्ह असेल आणि हा पण निगेटिव्ह असेल, त्याच वेळेला हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो जर शक्यता असेल तर. आणि हे केव्हा शक्य आहे, ज्या वेळेला हे दोघीही जी नंबर्स आहेत, जे फॅक्टर्स आहेत ते दोघीही निगेटिव्ह असतील तर निगेटिव्हचा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह होतो आणि म्हणून आपण त्या दोघींना साईन जी आहे ती निगेटिव्ह देणार आहोत. म्हणजेच इथे फॉर एक्झाम्पल जर समजा मधल्या पदाची फोड करायची असेल तर हा तुम्हाला B1 ची फोड कशी होईल, मायनस स्मॉलेस्ट ग्रेटेस्ट नंबर एक्स इंटू मायनस करून ग्रेटेस्ट नंबर इंटू एक्स या प्रकारची त्याची फोड होऊ शकते. पुढची कंडिशन मध्ये काय होईल, समजा हा पॉझिटिव्ह आहे मिडलचा आणि यांचा दोघींचा प्रॉडक्ट निगेटिव्ह आला, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्हचा प्रॉडक्ट निगेटिव्ह येतो, असं जर असेल. आता ह्या दोन कंडिशन इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात घ्या. इथं सहज समजतं ह्या दोन इम्पॉर्टन्स आहेत. कशा, तर यांचा प्रॉडक्ट जो आहे तो जर निगेटिव्ह आला आणि मधल्या टर्मची साईन जर पॉझिटिव्ह असेल तर यात 100% निगेटिव्ह प्रॉडक्ट केव्हा येतो, प्रॉडक्ट निगेटिव्ह तेव्हाच येतो जेव्हा दोघींपैकी एक नंबर जो आहे तो निगेटिव्ह असेल. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्हचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह होतो. म्हणून यांचा जेव्हाही आपण प्रॉडक्ट घेऊ त्यातली एक नंबर निगेटिव्ह असली पाहिजे, एक नंबर पॉझिटिव्ह. पण डिपेंड करतं आता की इथे नेमका त्या दोघी नंबरपैकी कोणाला निगेटिव्ह साईन द्यायची आणि कोणाला पॉझिटिव्ह साईन द्यायची. तर हे कसं ठरणार, हे ठरणार आहे त्या फॅक्टरांमध्ये. जर समजा 5 into 3 असं तुम्हाला फॅक्टर मिळाला, 5 3 15, 5 into 3, तर या ठिकाणी जो मोठा नंबर असेल त्याला पॉझिटिव्ह साईन द्यायची, जो लहान नंबर असेल त्याला निगेटिव्ह साईन द्यायची. म्हणजे तुम्हाला इथे करायचं काय आहे, तर ग्रेटेस्ट फॅक्टरला ह्या मधल्या टर्मची साईन द्यायची आहे. मधल्या टर्मची साईन जी आहे ती ग्रेटेस्ट नंबरला द्यायची. तसंच इथे प्रॉडक्ट निगेटिव्ह असेल तर मधल्या टर्मची साईन जी आहे ती ग्रेटेस्ट नंबरला द्यायची आणि स्मॉलेस्ट नंबरला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी साईन देणार आहात. जर एवढ्या याच्याने पण ट्रिक समजली नसेल, लक्षात राहिली नसेल किंवा अंडरस्टँडिंगला जड जात असेल तुम्हाला, तर हे प्रॅक्टिकली तुम्हाला प्रत्यक्ष एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण दाखवणार आहोत. बोर्डवरती प्रॅक्टिस सेट 2.2 याचं फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. आपल्याला फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचं आहे. आता साहजिकच आहे, आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल तर आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या ट्रिकप्रमाणे या ठिकाणी असे दोन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांचा प्रॉडक्ट 54 आणि हा त्याचा कोएफिशियंट 1 असेल इथे, तर 54 त्यांचा प्रॉडक्ट आला पाहिजे. शक्यतोवर प्रयत्न करायचा की प्राईम फॅक्टर शोधण्याचा, म्हणजे याचे फॅक्टर्स पडण्याचा, याचे फॅक्टर शोधण्याच्या आधी. आणि मधल्या टर्मची साईन तुम्ही पाहत असाल तर -15 आहे. म्हणजे असे आपल्याला दोन नंबर शोधायचे आहेत की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 54 येईल आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता बघा तुम्ही ही कंडिशन कुठे लागू होते आपली, हा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे आणि मधल्या टर्मची साईन निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ दोघी नंबर जे आहेत ते निगेटिव्ह घ्यावे लागतील आणि दोघी नंबर निगेटिव्ह घेत आहेत, त्यांची सम निगेटिव्ह केव्हा येईल, जेव्हा ते दोघी नंबर 15 पेक्षा लहान असतील. म्हणजे 15 पेक्षा असे लहान नंबर आपल्याला शोधायचे आहेत की ज्या दोघींचा गुणाकार प्रॉडक्ट 54 येईल आणि ऍडिशन त्यांची 15 होईल. असे नंबर कुठले आहेत, 9 आणि 6. 9 6 आर 54, परंतु दोघी निगेटिव्ह असतील. बघा आता इथे काय झालं, प्रॉडक्ट जो आहे तो त्यांचा पॉझिटिव्ह होता, मिडल टर्मची साईन निगेटिव्ह होती आणि या ठिकाणी दोघी साईन तुम्हाला निगेटिव्ह द्यायच्या आहेत. म्हणजे आपण करणार काय आहोत या इक्वेशन मध्ये एक्झॅक्टली, या ठिकाणी हा जो -15x आहे याचे फॅक्टर्स पाडतो आहोत, याची फोड करतो आहोत. कशी, 9x आणि हा 6x, कारण हा -15x आहे. म्हणजे मी -15x ऐवजी -9x -6x + 54 ठेवणार आहे इक्वल टू 0. त्यानंतर 2 2च्या जर आपण जोड्यात केल्यात तर यातनं x कॉमन निघतोय, इथे x -9, इथून मायनस साईन कॉमन निघते, 6 पण कॉमन निघतोय आणि 6 ला याला डिवाइड होतोय. हा 6 9 आर 54 होतात, म्हणून इथे -9 = 0 आणि हा ब्रॅकेट रिपीट होतो म्हणजे होतो, हा ब्रॅकेट रिपीट होतोच. आता मी 15चे असे दोन भाग केलेले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. हे दोन भाग आपण असे शोधतो. त्यानंतर आता x -9 हा फॅक्टर जो आहे तो तुमचा कॉमन निघेलच. इथे x -6 = 0 येईल. या दोघींचा प्रॉडक्ट 0 केव्हा होतो, कुठल्याही दोन नंबरांचा प्रॉडक्ट 0 तेव्हाच होतो
एक तर दोघी झिरो असतात किंवा दोघींपैकी एक तरी कमीत कमी झिरो असणं आवश्यक आहे. म्हणजे एक्स मायनस 9 इक्वल टू 0 असेल किंवा एक्स मायनस 6 इक्वल टू 0 असेल. यावरून आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की एक्स इज इक्वल टू तिकडे पाठवला तर 9 होईल, एक्स मिळाला 9 आणि ते एक्स इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपल्याला दोघी रूट्स जे आहेत ते एक्स इज इक्वल टू 9 आणि एक्स इक्वल टू 6 असे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळतात, म्हणजे सोल्युशन त्याचं मिळत आहे. अजून एक एक्झाम्पल त्या टाईपचं घेऊयात बघा. इथे आता जे दिलेलं इक्वेशन आहे यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असणार तर -20 त्यांचा प्रॉडक्ट येतोय. -20 प्रॉडक्ट यायला पाहिजे आणि मधल्या टर्मची साईन जी ती +1 आहे, म्हणजे याचा अर्थ दोन सलग येणारे कंटिन्युअस येणारे नंबर्स असतील. कारण बघा निगेटिव्ह प्रॉडक्ट येत असेल आणि मध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर एक प्लस आणि एक मायनस असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत. आणि ते दोन नंबर शोधताना आपल्याला असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 20 येईल आणि त्यापैकी एकाला निगेटिव्ह साईन द्यायची. आपण म्हटलं की ही साईन ग्रेटेस्ट नंबरला द्यायची, म्हणजे इथे पॉझिटिव्ह येईल तर हा निगेटिव्ह येईल. म्हणजे 5 - 4 बरोबर 1 होतो आणि 5 4 जार -20. तर इथे काय येईल मग त्याचे फॅक्टर्स x² + x -20 इज इक्वल टू 0. मधल्या पदाची आपण फोड करतो आहोत. ती करताना x² हा प्लस 5x - 4x -20 इक्वल टू 0 होईल. यातनं आपण जर x कॉमन काढला तर इथे काय येईल x + 5 मायनस यातनं 4 कॉमन काढला, मायनस साईन पण कॉमन काढली तर x + 5 हा देखील होऊन जाईल इक्वल टू 0. x + 5 हा ब्रॅकेट रिपीट होतो, म्हणजे x + 5 हा पण कॉमन काढला तर इथे रिमेनिंग टर्म राहील x, इथला राहील -4 इक्वल टू 0. परत आपल्याला इथे व्हॅल्यू मिळतात x + 5 इक्वल टू 0, कारण दोघींचा प्रॉडक्ट जर 0 आहे तर दोघींपैकी एकाची व्हॅल्यू जी आहे ती 0 असेल किंवा ॲट ए टाइम दोघी सुद्धा 0 राहू शकतात. तर याच्यावरून आपल्याला x इज इक्वल टू काय मिळणार -5. जर आपण याला 5 तिकडे पाठवला तर निगेटिव्ह होईल आणि इथे x इज इक्वल टू 4 जर आपण तिकडे पाठवला तर पॉझिटिव्ह होईल. अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 3. आता याच्यामध्ये बघा काय 2y² + 27y + 13 इक्वल टू 0. y मधलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. व्हेरिएबल y जरी असला तरी आपली मेथड सेम आहे. तर आपण काय करणार आहोत, हे 2y² + 27y + 13 याच्यामध्ये कॉन्स्टंट नंबर 13 आणि हा 2 त्याला मल्टिप्लाय करणार. तर यात तुम्हाला 13 × 2 असे 26 आपल्याला मिळतो आहे. मग 26चे आपल्याला फॅक्टर शोधायचे आहेत. असे फॅक्टर्स की जेणेकरून आता बघा इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सगळेच फॅक्टर पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे दोघांची सम 27 होईल असे नंबर्स. आणि 27 आपल्याला माहिती आहे की आता 26चे प्राईम फॅक्टर हेच आहेत 2. मग दुसरा एक फॅक्टर त्याचा एक येतो 26 × 1, म्हणजेच 26 1 × 1 हा 26 मिळेल आणि 26 + 1 हा 27 मिळेल. म्हणून दोघीची जी सम आपण करणार म्हणजे इथे y असेल, हा y. तर आपल्याला ह्या मधल्या टर्मची जी फोड आहे ती कशी मिळणार बघा. 2y² + 27y म्हणजेच 26y + 1y + 13 इज इक्वल टू 0. परत आपण त्याच प्रकारे करणार आहोत. पेअर करायच्या 2च्या टर्मच्या. इथून 2 कॉमन निघतोय, y कॉमन निघतोय, कारण याच्यामध्ये पण 2 आहे, याच्यामध्ये पण y आहे. 2 कसं काय याच्यामध्ये 13 × 2 याच्यात 2 आहे. 2y कॉमन काढला तर रिमेनिंग टर्म इथे एक y राहील प्लस हा 13, कारण इथून 2y कॉमन काढलाय प्लस हा y + 13 इज इक्वल टू 0. अगेन हा ब्रॅकेट तुम्हाला रिपीट होणार आहे. हा ब्रॅकेट आपण बाहेर कॉमन काढला तर y + 13 इंटू इथे रिमेनिंग टर्म हा 2y ही प्लस साईन आणि इथे काहीच नाहीये म्हणजे याचा अर्थ 1 असतो इज इक्वल टू 0. परत या ठिकाणी दोन नंबरचा प्रॉडक्ट जो आहे तो 0 तेव्हाच होऊ शकतो जेव्हा दोघींपैकी एक जो आहे तो 0 असेल. मग इथे आपल्याला y इक्वल टू हा तिकडे पाठवता -13 होईल आणि इकडे y इज इक्वल टू हा -1 तिकडे येताना निगेटिव्ह झाला आणि इथे निगेटिव्ह झाला आणि हा 2 इकडे त्यांना डिवाइड झाला, म्हणजेच डिवाइड बाय 2. अशा प्रकारे आपल्याला दोन त्याचे रूट्स मिळतात. देअरफॉर द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर y इक्वल टू -13 and y इज इक्वल टू -1/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हे बघा इथे पण काय दिलंय. आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. गिव्हन इक्वेशन डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. ते दिलंय 5m² इक्वल टू 22m + 15 आणि m ह्या ठिकाणी 1 व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. तर या दोघी टर्म्स इकडे पाठवा. तर इकडे पाठवलं तर -22m - 15 इक्वल टू इकडे काहीच नाही म्हणजेच 0 त्या ठिकाणी राहील 0. आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलंय. आता याचे परत फॅक्टर्स आपल्याला शोधायचे नेहमीप्रमाणे. तर इथे काय दिसतंय, हा 5 आहे आणि मल्टिप्लाय बाय -15. 15 × 5 = 75 होतात.
15 5 75 आणि निगेटिव्ह 75 आहे आणि मध्ये पण निगेटिव्ह साईन आहे, मध्ये सुद्धा निगेटिव्ह साईन आहे. म्हणजे आपल्याला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत की ज्यांचा प्रॉडक्ट 75 येईल आणि ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन जी असणार आहे तुमची ती -22 असेल. हाय आपल्याकडे असे दोन नंबर्स 25 3 75, 25 त्रिक 75. आपल्याला असा प्रॉडक्ट शोधायचा असतो की जेणेकरून आता ही साईन जी दिसते ती ग्रेटेस्ट फॅक्टरला द्यायची आहे, कारण -25 + 3 हा -22 होणार आहे आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा प्रॉडक्ट हा तुम्हाला बरोबर -75 मिळणार आहे. म्हणजे हा -75 आहे. ओके, तर इथे आपल्याला ते दोन नंबर्स जे आहेत ते याच्यात फोड करताना आपण टाकतो -25m आणि हा +3m -15 = 0. अगेन आपण 2 2 ची पेअर तयार करणार. यातनं 5 कॉमन निघेल, m कॉमन निघेल. हा, ह्याच्यामध्ये पण 5 5 आहेत, 5 × 5 याच्यामध्ये आहे म्हणून एक 5 कॉमन काढला गेला. याच्यामधनं m एक कॉमन काढला गेला, एक m राहील, m मायनस इथे 5 आणि प्लस इथून 3 कॉमन निघतोय कारण याच्यामध्ये पण 3 5 15 3 आहे. मग हा 3 आणि हा 3 कॉमन काढला तर हा m मायनस इथे फक्त 5 राहील = 0. मी तुम्हाला जसं म्हटलो हा ब्रॅकेट यायलाच पाहिजे, रिपीट व्हायलाच हवा. मग इथे येईल m - 5 मल्टिप्लाय बाय तो कॉमन काढल्यावर इथे काय राहील 5m + 3 = 0. आता इथे काय येईल m - 5 = 0. दोन यांचा प्रॉडक्ट जर 0 आहे तर दोघींपैकी एक टर्म जी आहे ती तुमची 0 असणार आहे, त्याशिवाय तो प्रॉडक्ट 0 येणार नाही. म्हणून एकतर m = 5 याला त्या साईडला पाठवल्यावरती इथे काय होईल 5m = -3 कारण ते तिकडे पाठवलं तर फायनली याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल m = -3/5. हे आहेत आपले रिक्वायर्ड रूट्स फॅक्टर्स किंवा सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, 2x² - 2x + 1/2 = 0. ह्या क्वेश्चनमध्येही बघा आता इथे आपणला 2 नको आहे. आपण जनरली इक्वेशन्स ज्या वेळेला लिहितो किंवा ज्या वेळेला आपल्या समोर असं इक्वेशन्स आलं कुठलंही असेल तर आपणला आपल्याला काही नको आहे. मग आपण अशा वेळेला काय करणार, आपण दोघी साईडला मल्टिप्लाय करायचं त्या नंबरने जो आपल्याला नको आहे. आपणला मल्टिप्लाइंग बोथ द साईड बाय 2 हा आपल्याला नंबर नको आहे. इथे 2 ने मल्टिप्लाय केला काय येईल हा 4x² येईल, हा काय येईल -4x आणि या ठिकाणचा आपणचा 2 कॅन्सल होईल = 0 × 2 0. आता हे जे इक्वेशन मिळालं आता हा स्टँडर्ड फॉर्म आहे ॲक्च्युली, हा डायरेक्ट आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मिळून जातोय आणि याच्यात जरी तुम्ही असा प्रॉडक्ट शोधायचा प्रयत्न केला तरी आपल्याला प्रॉडक्ट सापडणार आहेच, तो काही विषय नाही. पण जर थोडासा लॉजिक वापरलं तर इथे डायरेक्ट याचा आन्सर येत आहे. याचा आन्सर डायरेक्ट पण मिळणार आहे आपल्याला. -2 आणि -2 हे दोघींचे कॉमन फॅक्टर आपल्याला मिळतात. असं सोडलं तरी चालेल किंवा हा डायरेक्ट ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पण बनतो आहे. हां, आपला a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बनतोय हा, त्या मेथडनेही सोडू शकतात किंवा आपल्याला नेहमीप्रमाणे आपण -2 चा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस पॉझिटिव्ह येईल +4 आणि दोघांची सम जर आपण केली निगेटिव्हनुसार तिथे -4 येणार. त्यानुसार याचे फॅक्टर्स आपण तसे लिहून पण करू शकतो किंवा तुम्हाला जसं म्हटलं ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तरी चालणार आहे. तर हा 4x² - 2x - 2x असे याचे सेम फॅक्टर्स मिळतात आणि मग इथून 2 कॉमन निघेल, x कॉमन निघेल कारण त्यात 2 2 4 होतात म्हणून 2 कॉमन काढला, x कॉमन काढला. इथे x -1 राहील कारण पूर्ण 2x आपण कॉमन काढून घेतला आहे. इथे मायनस साईन फक्त कॉमन निघेल. जर मायनस साईन कॉमन काढली तर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह होऊन जाईल कारण निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये 2 निगेटिव्ह साईन असतात, त्याच्यापैकी मी एक निगेटिव्ह साईन कॉमन काढून घेतली तर इथे एक निगेटिव्ह साईन राहील = 0. हा इथे इथे 2x राहील, इथे 2x राहील कारण 2 कॉमन काढलाय आपण आणि याच्यामध्ये ऑलरेडी एक 2 होता, 2 आणि ह्याच्यातला x राहील. तर हा 2x - 1 जर कॉमन काढला 2x - 1 इथे राहील 2x - 1 इथे पण 1 आहे = 0. म्हणजे हा ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळाला. म्हणजे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 0 असं जरी असलं तरी x - 1 आपल्याला 2 फॅक्टर्स या ठिकाणी मिळतात. म्हणजेच x = तुम्हाला हा 1 तिकडे पडला पॉझिटिव्ह झाला, 2 इकडे आणला निगेटिव्ह, असे आपल्याला दोघी फॅक्टर्स सेम मिळतात. हेच आहेत आपले x = 1/2 आणि 1/2 हे आपले रूट्स असतील. गिव्हन इक्वेशन 2x² - 2x + 1/2 = 0 याचे त्यालाच आपण सोल्युशन असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, 6x - 2/x = असं दिलंय आणि अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं तुम्हाला माहिती आहे. मी बोललो की आपणला राहू द्यायचं नाही. मग आपणला राहू द्यायचं नाही म्हणजे आपण काय करणार, हा 6x - याला दोघी साईडला जे ना आपण मल्टिप्लाय करूयात, मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय
एक्सने मल्टिप्लाय केलं तर हा 6x² होईल, मायनस हा 2x कॅन्सल होईल, इक्वल टू येईल x. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याकरता आपण हा x जो आहे तो या साईडला पाठवला, -2 इक्वल टू 0. आता आपला स्टँडर्ड फॉर्म आला. आता हा 6 आणि हा 2 या दोघींचा प्रॉडक्ट आपण घेणार. -6 मल्टिप्लाय बाय -2 म्हणजेच -12 आपल्याला मिळतोय. आता -12चे असे फॅक्टर शोधा की ज्यांच्यात प्रॉडक्ट जो आहे तो -12 येईल आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जो आहे तो आपल्याला -1 मिळेल. म्हणजे याचा अर्थ असे दोन सलग येणारे नंबर्स ते असतील. प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असला पाहिजे, कारण प्रॉडक्ट निगेटिव्ह तेव्हाच येतो जेव्हा एक नंबर पॉझिटिव्ह असेल आणि एक नंबर निगेटिव्ह असेल. फक्त आता डिपेंड हे करतं की ते फॅक्टर शोधल्यानंतर साईन कोणाला द्यायची, तर जी साईन मिडल टर्मला होती ती साईन मोठ्या नंबरला द्यायची, ग्रेटेस्ट फॅक्टरला द्यायची. तर कसं देणार तुम्ही बघा. आता इथे 4 त्रिक 12 म्हणजेच निगेटिव्ह साईन जी ती 4ला येईल आणि पॉझिटिव्ह साईन जी आहे ती 3ला येईल. 4 त्रिक 12 बरोबर यांचा प्रॉडक्ट -12 होतो आणि -4 आणि +3 हा -1 होतो. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत 6x² -4x आणि +3x -2 इक्वल टू 0. यातनं इथे 2 इथे पण 2 आहे, इथे पण x आहे, इथे पण x आहे, कॉमन काढला 3 2 6 होतात म्हणून इथे 3x राहील, -2x इथे 2x कॉमन काढून 2 राहील फक्त, प्लस हा फॅक्टर रिपीट होतो आपल्याला माहिती आहे तो यायलाच पाहिजे. तर हा 3x -2 कॉमन काढला इथे येईल 2x + 1 इक्वल टू 0. याचा सरळ मिनिंग काय होतो की 3x -2 इक्वल टू 0 असेल किंवा 2x + 1 इक्वल टू 0 असेल. यावरून आपण काय म्हणू शकतो 3x इज इक्वल टू 2 आणि ते 2x इज इक्वल टू 1 तिकडे वाटलं मायनस झाला. यावरून आपल्याला फॅक्टर्स मिळतात. यावरून मिळेल x इज इक्वल टू 2/3. हा 3 इकडे त्यांना डिवाइड होईल. इथे x इज इक्वल टू -1/2. अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला डायरेक्टली याचे रूट्स मिळतात. x इक्वल टू 2/3 आणि x इक्वल टू -1/2 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ॲक्टिव्हिटी आहे √2x² + 7x + 5 √2 इक्वल टू 0 टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. आता घाबरायची गरज नाही की जसं असं स्क्वेअर रूट असे दिसले की याचा मिनिंग असं समजायचं नाही की हे टफ असेल. अशा प्रकारच्या क्वेश्चन्सला आपण आपल्या नेहमीच्या मेथडने जाऊ शकतो. आपल्या रूट्स आपण पाडण्याची जी आपली फॅक्टर शोधण्याची जी मेथड आहे ती मेथड अप्लाय करायची. आता जसं फॉर एक्झाम्पल इथे ते दिसतं की x² कोएफिशियंट √2 आहे आणि इथे हा 5 √2 आहे कॉन्स्टंट नंबर. आता यांचा जर प्रॉडक्ट घेतला आपण, हा 5 मल्टिप्लाय बाय √2 इंटू √2 हा 2 होतो, कारण √2 प्रॉडक्ट जो आहे तो 2 होणार आहे. 5 दुने 10 म्हणजे 10 या ठिकाणी त्याचे फॅक्टर्स ॲक्च्युली पडत आहेत. आपल्याला 10चे फॅक्टर शोधायचे आहेत. असे दोन फॅक्टर्स, आता पॉझिटिव्ह प्रॉडक्ट आहे त्यांचा आणि मधली टर्म 7 आहे. तर असे दोन नंबर्स की ज्यांचा प्रॉडक्ट हा 10 येईल आणि ॲडिशन 7 येईल, असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत. कुठले दोन नंबर आहेत ते 5 2 10 म्हणजेच 5 + 2 7 होतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला दोन फॅक्टर्स मिळाले, एक 5x आणि दुसरा 2x. ते लक्षात बघा. या प्रकारे आपल्याला फक्त 5x + 2x हा 7x होतो, म्हणजे बरोबर आपल्याला मिळालेला आहे. पुढे आता काय दिसतं की x फक्त कॉमन काढलाय, तर इथे √2 आणि x हा राहीलच. याच्यातून जर फक्त x कॉमन काढलाय तर यातनं फक्त x काढला, इथे पण 5 राहीलच. राहिली गोष्ट इथे √2 कॉमन काढलाय. आता मी जसं तुम्हाला म्हटलो की हा √2 मल्टिप्लाय बाय √2 जो आहे तो 2 येतो, म्हणजे 2 हा √2 इंटू √2 असणार आहे. मग याच्यापैकी मी एक √2 कॉमन काढून घेतला, कारण ह्या 2 ऐवजी इथे √2 इंटू √2 आहे, यातला हा एक कॉमन काढला तर इथे काय राहील √2x, कारण फक्त √2 कॉमन काढला x होताच, आणि प्लस इथून पण √2 कॉमन काढला, इथे काय राहील 5. परत बघा हा ब्रॅकेट तुमचा रिपीट झाला, तो ब्रॅकेट कॉमन निघेल √2x + 5. आता या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट जर 0 असेल तर दोघींपैकी एक किंवा दोघी एका वेळी 0 होऊ शकतात, म्हणजेच हा या ठिकाणी येईल √2x + 5. आता इथे काय होईल, हा 5 तिकडे पाठवला तर निगेटिव्ह होईल आणि हा इकडे मल्टिप्लाय डिवाइड होताना हा √2 होऊन जाईल. हे त्यांनी ॲज इट इज दिलेलंच आहे. म्हणजे याचा अर्थ आपला सेकंड एक जो फॅक्टर बाकी होता काढायचा तो मिळाला -5/√2 अँड -√2 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8.
या क्वेश्चनमध्ये जरी रूट दिलेला असला तरी पण आपण आपल्या रूलनुसार जायचं आहे, याला घाबरायची गरज नाही. 3x² - 2 √6x + 2 = 0. यात 3 2s are 6 होतात. म्हणजे आपल्याला असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत की ज्यांचा प्रॉडक्ट √6 येईल आणि या ठिकाणी -2 √6 असेल. आता हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. प्रॉडक्ट पॉझिटिव्ह तेव्हा येतो जेव्हा दोघी नंबर्स हे निगेटिव्ह असतील, आणि दोघी निगेटिव्ह तेव्हाच शक्य आहे, त्यांची बेरीज ही -2 तेव्हाच येईल जेव्हा दोघी √6 असतील. आपल्याला माहिती आहे की √6 × √6 हा 6 येतो, आणि दोघी जर निगेटिव्ह असतील तरी पण प्रॉडक्ट जो येतो पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून आपल्याला दोन रूट्स डायरेक्ट मिळतात, -√6 -√6 या प्रकारे. आता याला आपण काय करूयात, थोडंसं लॉजिकली हा 3x² हा √6x होईल. मी ह्या पदाच्या ऐवजी हे लिहितोय, हा इथे x आहे, -√6x + 2 = 0. आता इथे कॉमन काढणं वगैरे या गोष्टींसाठी काही दिसत नाहीये, पण इथे हा जो टर्म आहे ह्या टर्ममध्ये 3 2s are 6 होतात, म्हणून याच्यामध्ये 3 आणि 2 आहे. त्याला कसं लिहिता बघा, याला लिहितो. आता मी एक टर्म पूर्ण लिहितोय, व्यवस्थित बघायचं आहे. हा √3 × √3 होईल, x². हा किंवा एक स्टेप वाढवतो, आपल्याकडे जागा पण कमी आहे, तर इथे 3x² - हा √3 2s are 6 होतात म्हणून हा असा लिहिता येईल. हा सुद्धा 3 2s are 6 होतात म्हणून असा लिहिता येईल, आणि हा +2 = 0. आता पुढच्या स्टेपला बघा मी काय करतोय, हा 3 म्हणजेच काय आहे, √3 × √3 हा x². हा √3 × √2x आहे. हा √3 × √2x प्लस, आणि हा 2 सुद्धा √2 × √2 = 0. असं करण्यामागचं रिझन सिंपल आहे, कारण आपल्याला कॉमन काढणं इझी जाईल. आता बघा कसं इझी जाईल, इथे √3 आहे, x आहे, त्यामुळे आपण एवढी टर्म बाहेर कॉमन काढू शकतो. √3x कॉमन काढला तर हा एक √3 इथे राहील, याच्यातला एक x इथे राहील, मायनस हा √2 यात फक्त राहील. हा x आणि √3 कॉमन काढला गेला आहे. मायनस इथे पण काय कॉमन निघू शकतं बघा, इथे √2 कॉमन निघू शकतोय, तर √2 कॉमन काढला तर इन ब्रॅकेट काय राहील, हा x √3x, हा √3 आणि x, आणि मायनस इथून मायनस साईन जर कॉमन काढली आपण, निगेटिव्ह साईन कॉमन काढल्यामुळे काय होईल, हा निगेटिव्हचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह होतो. एक निगेटिव्ह साईन कॉमन काढली, इथे निगेटिव्ह साईन राहील, हा √2 = 0. परत हा ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय, हा कॉमन आपण काढू शकतो. काय येईल तो, √3x - √2, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये हा √3x - √2 = 0. दोन यांचा प्रॉडक्ट 0 आहे, याचा काय अर्थ झाला, √3x - √2 = 0 असेल, किंवा √3x - √2 = 0 असेल. आणि याच्यावरून √3x - √2 याच्यामध्ये हा जर तिकडे पाठवला तर हा पॉझिटिव्ह होईल, यात हा जर इकडे पाठवला तर हा पॉझिटिव्ह होईल, आणि हा इकडे त्यांना डिवाइड होईल, हा इकडे त्यांना डिवाइड होईल. तर फायनली आपल्याला जे रूट्स मिळतात ते असे असतील, √2 / √3 आणि x = √3 / √2 हे असणार आहे आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9. 2m × m - 24 = 50. आता इथे काय होतं, हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, आणि इकडे 50 दिसतोय, आणि आपल्याला माहिती आहे की 50ला 2 ने डिवाइड केलं जाऊ शकतं. तर अशा वेळेला आपण डिवाइड करण्यावरती भर द्यायचा. डिवाइड केल्यामुळे इक्वेशन्स कमी होतं, कमी व्हॅल्यूज कमी होतात, म्हणून पहिले डिवायडेशनला प्रेफरन्स द्यायचा. डिवाइड बोथ द साइड बाय 2. जर 2 ने डिवाइड केलं, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. m × m - 24 = 50ला 2 ने डिवाइड केलं 25 येईल. आता m मध्ये मल्टिप्लाय करा, m² मायनस याला मल्टिप्लाय केला तर -24m, आणि हा 25 इकडे पाठवला तर -25 = इकडे 0. आता परत आपल्याला फॅक्टर शोधायचे आहेत नेहमीच्या मेथडने काय होईल, आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो m स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, आणि हा -24 म्हणजेच 25, आणि हा इथे -24 त्यांचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असली पाहिजे. आता दोघी निगेटिव्ह आहेत, याचा काय अर्थ होतोय की दोघी निगेटिव्ह प्रॉडक्ट केव्हा येतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तरच. निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह येतो, म्हणजे दोघींपैकी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, त्याच्यापैकी मोठ्या नंबरला आपण ही साईन देणार आहोत. मग असे दोन फॅक्टर्स ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 25 येईल. 25 1s are 25, म्हणजे -25 आणि +1 असे त्याचे फॅक्टर्स मिळतात. म्हणजे m² - 25 m
प्लस एम मायनस 25 इज इक्वल टू 0 असे त्याचे आपल्याला फॅक्टर्स मिळतील. यातनं आपण एम कॉमन काढू शकतो. एम कॉमन काढला, एम मायनस 25 प्लस एम मायनस 25 आणि इक्वल टू 0. यातनं आपला एम मायनस 25 हा ब्रॅकेट कॉमन निघतोय. तो कॉमन काढला, तिथे एम प्लस 1 शिल्लक राहील. हा एम आणि प्लस 1 इथे इक्वल टू 0. दोघींचा प्रॉडक्ट 0. याचा अर्थ काय झाला, एम मायनस 25 इक्वल टू 0 असेल किंवा एम प्लस 1 इक्वल टू 0 असेल. म्हणजेच एम इज इक्वल टू हा तिकडे पाठवला काय येईल 25, एम इज इक्वल टू काय येईल -1. हे आहेत आपले रिक्वायर्ड रूट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. हा इझी क्वेश्चन आहे. याला दोन मेथडने सॉल्व्ह करता येऊ शकतं. डायरेक्ट पण आपण 25 इकडे पाठवून त्याचं स्क्वेअर रूट घेऊन वगैरे हे करता येईल, किंवा आपल्याला जर एक फॉर्म्युला माहिती असेल, हा 9 मी या साईडला पाठवला निगेटिव्ह झाला, आणि आपल्याला जर फॉर्म्युला माहिती असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. हा त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. याचा जर आपण वापर केला तर याचा आन्सर डायरेक्ट येते आपल्याला. बघा 5m मायनस 3 हा प्लस 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे ए आणि मायनस बी आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट 5m मायनस 3 इक्वल टू 0. यात दोन ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट जो आहे तो 0 असेल, किंवा दोघीच्या दोघी जे आहेत ते 0 राहू शकतात या रूलनुसार. इथे 5m इज इक्वल टू येईल -3, सो m इज इक्वल टू -3/5. हे तुम्हाला m इक्वल टू -3/5 हे रूट एक मिळालं. आणि इथे 5m हा 3 तिकडे पाठवला, पॉझिटिव्ह झाला. हा m इज इक्वल टू हा 3/5 होईल, आणि हा सेकंड रूट आपल्याला मिळून जाणार आहे. इझी होतं. नेक्स्ट 11, 7m स्क्वेअर इक्वल टू 21m. आता हा 7m स्क्वेअर इक्वल टू 21m मध्ये याला जर आपण या साईडला पाठवला तर तो निगेटिव्ह होईल. त्याला या साईडला काय घ्यायचं आहे, कारण आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, आणि ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये होईल. आणि ते कॉन्स्टंट नंबर अब्सेंट आहे. जर कॉन्स्टंट नंबर अब्सेंट आहे तर आपण इथे हा व्हेरिएबल डायरेक्ट कॉमन काढू शकतो, आणि 7 पण कॉमन निघतो डायरेक्टली, कारण 21ला 7चा भाग जातोय. 7 3 जार 7 मल्टिप्लाय बाय 3, किंवा आपण याला 7ने पण डायरेक्ट डिवाइड केलं तरी पण त्याचा आन्सर आला असतं. 7m कॉमन काढला, इथे येईल m मायनस 3 इक्वल टू 0. बघा या प्रकारे आपल्याला करता येईल. 7 3 राहिला, आणि हा m आपण कॉमन काढून घेतला आहे, तर इथे फक्त m राहिला. फायनली हे 7m इक्वल टू 0 असेल, किंवा आता हे हा 7 तिकडे पाठवला 0 होऊन जाईल, त्याचा विषय येत नाही. डायरेक्ट जरी लिहिला आपण m इक्वल टू 0 आणि m मायनस 3 इक्वल टू 0 तरी चालणार आहे. तिथे m इक्वल टू 0 मिळतोय, आणि m इज इक्वल टू 3 असे त्याचे दोन रूट्स मिळतात. नेक्स्ट हा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये ह्या आणि हा जवळजवळ सेम आहे. फक्त इथे आता तुम्हाला काय करायचं आहे की याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे. याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये सिंगल नंबर असेल, त्याचे जर तो कोणाचा स्क्वेअर नसेल तर आपण इथे स्क्वेअर रूट टाकून देतो आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतो. अगेन आपण हा फॉर्म्युला जर यूज केला तर इथे तुम्हाला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये दोघींची ॲडिशन ए प्लस बी स्क्वेअर नाही लिहायचा आहे, आणि m मायनस स्क्वेअर रूट ऑफ 11 इक्वल टू 0. म्हणजेच m प्लस अंडर रूट 11 इज इक्वल टू 0, और m मायनस अंडर रूट 11 इक्वल टू 0. म्हणजेच m इज इक्वल टू मायनस अंडर रूट 11 हे एक रूट मिळेल, आणि इज इक्वल टू m इक्वल टू अंडर रूट 11 पॉझिटिव्हमध्ये हे एक रूट तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. काय शिकलो आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये? माझ्यामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत माझं जे काही मला शिकवायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असावं. यात आपण महत्त्वाची गोष्ट एक शिकलो की दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करता येते. परंतु काही असे क्वेश्चन्स आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत, जे असे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत ज्यांचे फॅक्टर्स पाडता येत नाहीत, फॅक्टरायझेशन मेथडने त्यांना सॉल्व्ह करता येत नाही. त्याकरता आपण नवीन दुसरी मेथड शिकणार आहोत. त्या नवीन मेथड शिकण्यासाठी आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये त्या मेथडविषयी शिकूयात. आता आपण इथेच थांबूयात. बेस्ट ऑफ लक.